महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आषाढी वारीनिमित्त सोलापुरातील नाभिक बांधवांचा एक अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम गेल्या 25 वर्षांपासून सुरू आहे। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात 2 दिवसांसाठी आगमन झालंय। या पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची विविध सेवा शुश्रूषा करण्यासाठी सोलापूरचे अनेक भाविक पुढे सरसावले आहेत। सोलापूरमधील नाभिक बांधव गेल्या 2.5 दशकांपासून पालखीतील वारकऱ्यांची मोफत दाढी आणि केशकर्तन करून वारकऱ्यांची अखंड सेवा करीत आहेत। हा उपक्रम नेमका कसा सुरू झाला याबाबत आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी नाभिक समाजाचे प्रतिनिधी अभयकुमार कांती यांच्याकडून माहिती घेतली। ते म्हणाले, या मोफत दाढी आणि केस कटिंग उपक्रमाला अधिकृतपणे 2004 साली सुरुवात झाली, मात्र अनौपचारिकरित्या ही सेवा त्याही आधीपासून दिली जात होती। पालखी सोलापुरात मुक्कामी असताना शहरातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होतात। मी अभयकुमार कांती, संत सेना नाभिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष। 2004 पासून ही सेवा सुरुवात केली। ही सुरुवात संजय कुमार कांती व पांडुरंग चौधरी सर या दोघांनी एका लिंबाच्या झाडाखाली बसून या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली। ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आराध्य दैवत ही संत सेना महाराज हे उत्तर प्रदेश मधील माधवगड येथे होते। त्यांनी वारकऱ्याचे एक संत होते, ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्यांनी वारकऱ्यांची आपली सेवा द्यायची। यंदाही सुमारे 700 वारकऱ्यांची मोफत दाढी आणि केशकर्तन करण्यात आली। दाढी आणि केशकर्तन तर काही नाभिक बांधव वारकऱ्यांच्या पायांची मालिश करणं आणि कपडे धुण्यासारख्या सेवाही पुरवतात। वारकरी सेवेच्या या अखंड परंपरेमुळे नाभिक बांधवांनी सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण सोलापुरात घालून दिलंय। ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ नये म्हणून आम्ही 2004 पासून ही सेवा देण्याचं काम सुरुवात केली। गेले 25 वर्ष ही सेवा आम्ही देतो। दिंडीतील 600 ते 700 वारकरी या सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग व त्यांचे पायाची मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांचे चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश करून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते। गेल्या 7-8 वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते, टेबल खुर्ची सोय केली जाते, पण कुठेही वर्गणी न मागता अखंडपणे ही सेवा आम्ही या संस्थेमार्फत करतो।